ओम. आजच्या सत्राचा विषय आहे गुरु शिष्य संबंध पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल. आपल्याकडे गुरु शिष्य परंपरा फार पूर्वीपासून चालू आहे. जसं आपण देव किंवा ईश्वर यांची पूजा अर्चा करतो, स्तवन करतो, भक्ती करतो, त्याचप्रमाणे अनेक लोक सद्गुरु यांचं स्मरण, चिंतन, स्तवन करत असतात. साधारणपणे ते दोन्ही प्रकारचे भक्त काही ना काही अपेक्षेने याकडे उठलेले असतात. सर्वसाधारणपणे आपण पाहतो की बहुतेक धर्मामध्ये पापपुण्याच्या कल्पना आहेत आणि ह्या कल्पनांची व्याप्ती केवळ ह्या जीवनापुरती किंवा लोकापुरती मर्यादित नसून ती परलोकाशी आणि मृत्यूनंतरच्या जीवनाशी निगडीत. धर्म सुद्धा पाप केलं तर माणूस नरकात जातो, पुण्य केलं तर स्वर्गात जातो, अशा प्रकारची शिकवण देऊन लोकांना नीतिमार्गाने जीवन जगण्याची एक प्रकारे शिस्त लावण्याचा प्रयत्न करत असतो. गुरुच्या शोधात असणारे लोक बरेचदा गुरुला एक जीवनातला आधार म्हणून जीवनात कठीण प्रसंगी नेहमीच आपल्याला दुसऱ्या कोणाचा तरी आधार करतो. जी व्यक्ती आपल्यापेक्षा जास्त ताकदवान, सबळ असेल आणि संकटाच्या वेळी आपल्याला जी तारून देऊ शकेल आणि अशी व्यक्ती आपल्याला आपल्या कामना पूर्ण करण्यासाठी योग्य बनवू शकेल, ही आशा असते. दुःखाला दूर ठेवणं, सुखाची प्राप्ती करणं याच्यासाठी गुरुचा उपयोग होईल ही अपेक्षा असते. प्रामुख्याने आपले लौकिक जीवन हे सुकर व्हावं, सुखी व्हावं, हीच त्यामागे बरेच भक्तगणांची मर्यादित अपेक्षा असते. या पलीकडे जाऊन गुरुकडच्या अपेक्षा त्या आध्यात्मिक उन्नतीच्या असू शकतील, जे ह्या केवळ सुखदुःखाच्या कल्पनेच्या पलीकडे जाऊन जीवनाकडे पाहू शकतात किंवा जीवनामध्ये मला काहीतरी करायचं, ते करण्याची मला संधी मिळाली पाहिजे, ती करण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे आणि काय करावं, कसं करावं याचं मार्गदर्शन कोणीतरी करावं अशी अपेक्षा असते. असे काही लोक काही गुरुकडे वळतात. म्हणजे ते लौकिक प्रगतीपेक्षा आध्यात्मिक प्रगती करू इच्छित असतात. त्यांच्या बुद्धीला अगम्य असलेल्या गोष्टी जाणून घेण्याची त्यांना इच्छा असते. त्यामुळे त्यांचा गुरुकडचा ओढा हा वेगळ्या प्रकारचा असू शकतो. पण गुरुचा शोध ही एक प्राचीन पुरातन कालापासून चालत आलेली माणसाची शोध घेण्याची वृत्ती सतत आपल्याला दिसून येते. प्रत्येक युगामध्ये, प्रत्येक कालखंडामध्ये ज्यांना आध्यात्मिक विकास साधायचा असतो त्यांना नेमकं आध्यात्मिक विकास म्हणजे काय याची कितपत कल्पना असते हे व्यक्तिगणिक भिन्न असू शकते. आपण
आपल्याला फिलॉसॉफी किंवा अध्यात्म विद्येतून जे काही ज्ञान प्राप्त झालंय त्याच्या आधारे ह्या प्रश्नाकडे बघितलं तर आपल्या लक्षात येईल की माणूस हा विकसनशील प्राणी. सगळेच प्राणी तसे उत्क्रांतीच्या योजनेनुसार विकसित होत असतात, पण माणसाला त्याची स्वतंत्र जाणीव असल्यामुळे आपला विकास आपण स्वतंत्रपणे किंवा कोणाच्या तरी सहाय्याने करू शकू ही धारणा त्याची सदैव असते. हा विकास वेगवेगळ्या थरावरचा असतो. सर्वसाधारणपणे व्यक्ती ज्या गुरुकडून अपेक्षा करतात त्या बघा म्हटल्याप्रमाणे व्यावहारिक पातळीवर आपला विकास साधत असतो. कुणाला दारिद्र्याचे चटके बसत असतात, त्यांना आर्थिक परिस्थिती सुधारावी असं वाटत असतं. कुणाला सांसारिक दुःख असतात, कुठे कोणाची मुलीचं लग्न होत नाही, घर मिळत नाही, अपत्य सुख नाही. प्रत्येकाचे प्रश्न वेगळे असतात. ते प्रश्न सोडवायचे कसे हे माहिती नसतं आणि त्यामुळे त्यातून मार्ग शोधण्यासाठी गुरुकडे जाणारे लोक असतात. गुरुला आपल्यापेक्षा निश्चितपणे जास्त माहिती असतं. आपल्याला जे समजतं ते केवळ इंद्रियाद्वारे समजतं, पण गुरुला त्या पलीकडे जाऊन अनेक गोष्टी समजतात, दिसतात, ऐकू येतात, जाणवतात आणि त्यामुळे तो आपल्याला मार्ग दाखवू शकतो यावर तुमचा विश्वास असतो. पण असं क्वचितच दिसतं की ज्या सिद्धी गुरुच्या ठिकाणी आहे त्या सिद्धी इतरांच्याकडे का नाही, आपल्यामध्ये का नाही, आपल्यामध्ये त्याचा विकास होऊ शकेल का, आणि तसं असेल तर तो कसा करायचा इत्यादी प्रश्न हे क्वचितच मनामध्ये येतात. पण ज्यांच्या मनात ते येतात ते खऱ्या अर्थाने अध्यात्म मार्गावर वाटचाल करायला मानसिकदृष्ट्या तयार असतात असं म्हणतात. कारण ते केवळ तात्कालिक सुखाच्या मागे न लागता काहीतरी टिकाऊ स्वरूपाचं, दीर्घकालीन स्वरूपाचं, आपलं जीवन समृद्ध करणारं, परिपूर्ण करणारं, उन्नत करणारं साधन शोधत असतं. एक व्यक्ती जर ते करू शकेल तर इतरांना ते का करता येऊ नये हाही प्रश्न त्यांच्या मनामध्ये उद्भवणं स्वाभाविक असतं. आणि फिलॉसॉफीने हाच विश्वास सगळ्यांना दिलेला आहे. मास्टर्स सुद्धा यावेळी म्हणतात की एका काळी आम्ही सुद्धा तुमच्यासारखे सर्वसामान्य असतो आणि आज आम्ही ज्या स्थितीमध्ये आहोत त्या स्थितीत तुम्हीही काही काळानंतर याल. त्यासाठी मात्र तुम्हाला यज्ञ केला पाहिजे, प्रयत्न केले, ते तुमच्याच हातात आहे. हे ज्यावेळी आपण ऐकतो त्यावेळी आपल्याला एक खात्री पडते की प्रयत्नपूर्वक साध्य होणारी अशी ही गोष्ट, त्याच्यासाठी केवळ गुरु शोधणं हे पुरेसे नाही. गुरु लाभणं ही एक भाग्य आहे, पण गुरुवर विसंबून राहणं हे परावलंबित्वाचं. गुरुपासून आपल्याला स्वावलंबनाचा धडा घेऊन स्वतःच्या पायावर उभं राहण्याची साधना केली तर ज्याला आपण पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल करायची तो प्रवास सुरू होऊ शकतो. पूर्णत्वाचा विकास म्हणजे आपल्यामध्ये ज्या सुप्त शक्ती आहेत त्या शक्ती जागृत झाल्या पाहिजे. म्हणून पहिल्यांदा आपली ओळख पटली पाहिजे. ही ओळख पटवून देण्याचं कार्य जो गुरु करेल त्याला आपल्याला सद्गुरू म्हणता येईल. आणि म्हणून
स्वतःला ओळखण्याचा प्रयत्न करण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे, त्याची साधना करण्याचा मार्ग ज्या गुरुकडून आपल्याला लाभेल तिथं आपल्याला आत्मविकासाची संधी आहे असं म्हणतात. बरेचदा गुरुकडून तुम्हाला उपदेश मिळतो, साधनाबद्दलही मार्गदर्शन होतं. तुम्हाला कोणी गुरु काही मंत्र देतात, कोणी नाम जप करायला सांगतात आणि त्याने एक प्रकारचं तुम्हाला तात्कालिक समाधान लाभतं, मनःशांती लाभते आणि जर तुमचे प्रश्न सुटले तर तुमचा दृढ विश्वास बसून तुम्ही तेवढ्यावर संतुष्ट राहिला तर ज्या आत्मविकासाच्या ओढीने तुम्ही गुरुकडे गेलेला असता तो एखाद्या वेळी खंडित होतो, कारण आत्मविकासाची कल्पना तुम्हाला ऐहिक जीवनात सुख, संपन्नता, समाधान एवढ्यापुरतीच सर्वसाधारणपणे मर्यादित असते. मृत्यूनंतर काही जीवन आहे आणि ते जीवन सफल सुफल होण्याचे जे काही मार्ग आहेत ह्याचं नेमकं ज्ञान मिळवण्याचा फारसा प्रयत्न कोणी करत. ते ज्ञान जर मिळालं तर मृत्यूच्या पूर्वी या दृष्टीने आपल्याला जीवन जगण्याचा प्रयत्न करता येईल आणि चालू जीवनातला काळ आणि मृत्यूनंतरचा काळ हा आपल्या आत्मविकासासाठी काढली लावून आणि त्या दृष्टीने आपण जी साधना करतो त्या साधनेमुळे आपल्यामध्ये आंतरिक परिवर्तन किती घडून येतंय हे आपल्याला पाहावं लागेल. बरेचदा गुरु शोधावा कसा, योग्य गुरु मिळेल की नाही ह्या शंकाही मनात असतात. त्यामुळे गुरुवरची अढळ निष्ठा किंवा श्रद्धा ह्याही गोष्टी त्या विश्वासावर अवलंबून असतात. पुष्कळदा इतरांच्या अनुभवावर आपण आपला विश्वास, आपली श्रद्धा ही आधारलेली असते. स्वानुभवानं आपण किती हे संबंध दृढ करतो हाही एक प्रश्न आहे. मास्टर्सनी म्हटलेले आहे की नथिंग ड्रॉज अस टू एनी आउटसाइडर सेव्ह हिज इव्हॉल्विंग स्पिरिच्युअलिटी. एखाद्यामधली ही आध्यात्मिक ओढ विकासाची ती आम्हाला त्याच्याकडे आकर्षून घेते, त्यासाठी दुसरी कुठली गोष्ट नाही. मग ही इव्हॉल्विंग स्पिरिच्युअलिटी म्हणजे नेमकं काय? आपल्यामध्ये आपण म्हणतो की दैवी अंश आहे प्रत्येकामध्ये. ह्या दैवी अंशाचा आपल्या जीवनामध्ये आपल्याला किती प्रत्यय येतो, अनुभूती येते आणि त्याच्यामध्ये उत्क्रांती होत असलेली आपल्याला जसा जसा वेळ निघून जातो तशी जाणवते का? आपल्या जीवनामध्ये जी संपन्नता येते ती बरीचशी लौकिक अर्थाने येते. आपली आर्थिक स्थिती सुधारेल, आपले शारीरिक आरोग्य सुधारेल, आपल्या जीवनमानाचा दर्जा उंचावेल, आपण राहत होते घर, वापरत होते वाहन, अनेक गोष्टींमध्ये आपल्याला उन्नती होत असल्याचं जाणवेल. पण ह्या उन्नतीचा आत्मिक उन्नतीशी कितपत संबंध पोचतो? बदलत्या परिस्थितीमध्ये आपल्या आत्मिक गुणांचं आपल्याला प्रकटन किंवा अभिव्यक्ती करणं किती सुलभ जातंय हा एक निकष त्याला वापरता येईल. म्हणजे लौकिक परिस्थिती सुधारत असताना आपली ही आत्मिक जडणघडणही सुधारत असते का? त्यातही विकास होत असतो का? आपल्या चारित्र्य, आपल्यामध्ये सद्गुण, आपली नीतिमत्ता, आपली मूल्य यांच्यामध्ये आपल्याला
योग्य दिशेने बदल होऊन आपण उन्नत होतोय का, याच्यावर आपली आध्यात्मिक प्रगती होते का, याचं उत्तर अवलंबून आहे. म्हणजे गुरुच्या सान्निध्यात, गुरुच्या मार्गदर्शनामध्ये हा बदल अपेक्षित, आणि म्हणून योग्य गुरु लाभणं हे तेवढ्याच महत्वाचं. योग्य गुरु म्हणण्याचं कारण असं की आपण नेमकं काय शोधतोय आणि आपल्याला काय सापडतंय. जे शोधतोय ते सापडतंय का, हे ठरवण्याची क्षमता सगळ्यांच्यात असते असं नाही. कारण आपल्या त्या काळातल्या विशिष्ट समस्यांचं निराकरण करणारी व्यक्ती ही आपली कायम काळची आध्यात्मिक गुरु होऊ शकते. कारण आपली आध्यात्मिक गरज ही कायम आयुष्यभर आणि आयुष्यामध्ये टिकणारी, केवळ ह्या जन्मापुरती नाही, तर जे अनेक जन्म यात माणूस आध्यात्मिक दृष्ट्या उत्क्रांत होणे अपेक्षित आहे. त्यामुळे हा दूरवरचा प्रगतीचा टप्पा आहे. प्रत्येक जन्मात टप्प्याटप्प्याने घडणारा हा विकास आणि उत्कर्ष आहे. आणि हा विकास किंवा उत्कर्ष म्हणजे आपल्या संपूर्ण व्यक्तित्वाचा विकास आहे. म्हणजेच आपण माणसाचे विविध देह किंवा आत्म्याची विविध साधन याचा विकास हा सर्वांगीण विकास म्हणतात. म्हणजे शारीरिक विकास, भावनिक विचार, वैचारिक बौद्धिक विकास हा घडत गेल्याशिवाय हे साध्य होत नाही. हे घडल्याशिवाय आपल्यामधल्या ज्या सुप्त क्षमता आहेत, आत्म्याच्या विकासाच्या ज्या गरजा आहेत, त्याची पूर्ती होणार नाही. म्हणजेच जो साधना मार्ग आपण स्वीकारतो त्या मार्गावर आपली विविध साधन, देह, स्थूल देह आणि सूक्ष्म देह, त्यांचं शुद्धीकरण आणि त्यांचा विकास, ह्या दोन्ही गोष्टी साधल्या तरच आपला आत्मिक विकास होऊ शकतो. कारण आत्मा हा जाणीवेच्या रूपाने, कॉन्शियसनेसच्या रूपाने आपल्यामध्ये असतो, आणि ह्या जाणीवेचं कार्य पूर्णपणे आपल्या ह्या देहांवर, साधनावर अवलंबून असतं. साधन अविकसित असेल तर जाणीवेचं प्रकटन होणार नाही. जितके साधन विकसित होत जातील तितके जाणीवेचं प्रकटीकरण होईल, आणि त्या प्रमाणात आत्म्याचे जे गुण आहेत ते गुण प्रकट व्हायला लागतील. आपली जी संपत्ती आहे त्याच्यामधली जी दैवी संपत्ती आहे, आदिभौतिक, अधिदैविक आणि अध्यात्मिक, त्यातल्या आध्यात्मिक शक्तीचा विकास होणं हे पूर्णपणे या साधनांच्या शुद्धीकरणावर आणि विकासावर अवलंबून. आणि गुरुच्या मार्गदर्शनाने, गुरुच्या प्रेरणेने आणि गुरुच्या उदाहरणाने, त्याच्या जीवन पद्धतीवरून आपण जे शिकू त्याच्यावर आपला हा आत्मविकास अवलंबून असतो. आणि याच्यामधल्या अत्यंत महत्वाच्या गोष्टी कुठल्या असतील तर आपलं चारित्र्य. या चारित्र्यामध्ये काय आलं तर आपली स्वार्थी किंवा निस्वार्थी, आपण स्वतःसाठी जगतोय का इतरांसाठी जगतोय. आपण जीवन, ज्याला समृद्ध जीवन म्हणतो, ती समृद्धीची आपली कल्पना ही आपल्या ह्या स्थूलापासून सूक्ष्म देहापर्यंत सगळ्याच्या विकासाशी निगडीत आहे. आणि आपला हा विकास आपल्या आचरणाशी निगडीत आहे. म्हणजे ऐहिक पातळीवर आपण काय करतो आणि सूक्ष्म पातळीवर आपण काय करतो, हे दोन्ही तितकंच महत्वाचं आहे. बरेचदा साधना म्हणून आपण जे साधन वापरतो ते भौतिक पातळीवरच असतं. आपण त्यामुळे जाणीवेचा भाग त्याच्यामध्ये फार कमी असतो. म्हणून जास्तीत जास्त प्रमाणात आपण
जी कृती करू, जे बोलू, जे चालू, त्या प्रत्येकामध्ये हा जाणीवेचा भाग जाणीवपूर्वक येणं आवश्यक आहे. तरच त्याच्यामध्ये अपेक्षित अशी प्रगती होत असलेली दिसेल आणि त्या प्रगतीतून आपल्याला आपल्या आत्मगुणांचा विकास होत आहे याची खात्री होऊ शकते. आपला विकास आपण डोळसपणे घडवून आणायचा असतो, तो गुरु घडवत नाही. गुरु आपल्याला फक्त मार्गदर्शन करतो. आपण त्याचं पालन किती प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि दीर्घकाळ करतो याच्यावरच बरेचसे त्याचे परिणाम हे अवलंबून असतात. आपली जाणीव ही जर आपल्याला सूक्ष्म स्तरावर नेता आली तरच सूक्ष्म देहामधून आपण काहीतरी कार्य करू शकतो. जोपर्यंत आपली जाणीव ही आपल्या देहाशी निगडीत राहते तोपर्यंत आपलं कार्य हे बरेच भौतिक पातळीवरच राहते. म्हणजे जाणीव उंचावण्याचे हेतुपूर्वक प्रयत्न जो करतो त्याची जाणीव उंचावते आणि त्याला त्याच्या भौतिक पातळीवरच्या मर्यादित अनुभूतीपेक्षाही सूक्ष्म असे अनुभव घेण्याची क्षमता प्राप्त. त्याच्याशीच तुमच्या ज्या ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियांच्या मर्यादा पलीकडे जाऊन जीवन जगण्याची क्षमताही अवलंबून असते. आणि त्या क्षमतेचा उपयोग स्वतःच्या उद्धारासाठी आणि इतरांच्या विकासासाठी करून घेत आहे. वृत्तीमधला बदल हा आध्यात्मिक प्रगतीमध्ये अनिवार्य आहे. तुम्ही प्रवृत्ती मार्गावरून निवृत्ती मार्गावर जाणे हा वरवरचा भाग झाला, पण निवृत्ती केवळ ऐहिक पातळीवर असेल, भौतिक पातळीवर असेल आणि सूक्ष्म पातळीवर आपण जर त्याच मनोवृत्तीने जी प्रवृत्ती मार्गावर असते, प्रवृत्ती मार्गावर आपण प्रत्येक गोष्ट प्राप्त करण्यासाठी झगडत असतो. मग ते धन असेल, सुख असेल, ज्ञान असेल, मान असेल, स्थूल गोष्टी किंवा सूक्ष्म गोष्टी, पण त्या प्राप्त करण्यासाठी आपली धडपड चालू असते. मग निवृत्ती मार्गावर जर तशीच धडपड आपली चालू राहिली, म्हणजे मला समाधी अवस्था प्राप्त करायची आहे ही महत्वाकांक्षा, ही सुद्धा एक प्रकारे प्रवृत्ती मार्गावरची अपेक्षा ठरू शकते. कारण तुम्हाला कुठेतरी व्हायचं असतं, तुम्हाला काहीतरी प्राप्त करायचं असतं. ही वृत्तीच गेली, कारण ही वृत्ती माणसाला स्वकेंद्रित बनवते. स्वतःला इतरांपेक्षा वेगळा समजणं आणि इतरांपेक्षा अधिक विकसित, बलवान, श्रेष्ठ अशा प्रकारे घडवणं ही वृत्ती आध्यात्मिक विकासाला पोषक होते. ती तुम्हाला काही क्षमता प्राप्त करून देऊ शकेल, पण त्या क्षमतांचा तुमच्या सर्वांगीण विकासासाठी उपयोग करायला उपयोगी पडेल. तुम्ही जास्तीत जास्त स्वयं केंद्रित, सेल्फ सेंटर्ड झाला की इतरांपासूनचे तुमचे संबंध हे विकसित होण्याऐवजी संकुचित, तुमची आध्यात्मिक वाढ होण्याऐवजी ती खुंटते. ती होण्यासाठी कुठल्या गोष्टी अनुकूल आहेत आणि कुठल्या गोष्टी प्रतिकूल आहेत याचं मार्गदर्शन तुम्हाला गुरुकडून झालं आणि ते मार्गदर्शन तुम्ही तुमच्या जीवनाला नवी दिशा देण्यासाठी आचरणात आणलं तर आत्मिक विकास शक्य आहे. तुमची इंद्रिय त्याच्यावर नियंत्रण ठेव म्हणून गुरुने सांगितलं. तर नियंत्रण हे आवश्यक आहे हे आपल्याला ज्ञान झालं, पण हे ज्ञान केव्हा म्हणता येईल जर त्यामुळे आपली इंद्रिय आपल्या नियंत्रणाखाली आली तर.
नाहीतर ती फक्त माहितीच आहे. मग आध्यात्मिक विकासामध्ये आपले देह आपल्या नियंत्रणाखाली येतात का हे अपेक्षित आहे. तर त्यांच्याकडून घडणारं कार्य हे आपल्याला आपल्या इच्छेप्रमाणे करता येईल. साध्या साध्या प्रसंगाने खचणं, विचलित होणं, दुःखी होणं, कष्टी होणं, शोकाग्रस्त होणं हे केव्हा होतं? जर आपल्या वासना देहावर, भावना कोशावर आपले नियंत्रण नसेल. कुठल्याही विचाराने चटकन प्रभावित होणं, त्या विचाराच्या मागे धावत जाणं, मनाची ही चंचलता, जे मन स्थिर राहू शकत नाही, ते काय दाखवतं की मनावर आपला ताबा नाही, नियंत्रण नाही. मनशक्ती याच्याबद्दल आपण बोलतो. विचारांचं सामर्थ्य प्रचंड आहे, पण ते सामर्थ्य प्रत्यक्ष वापरायचं असेल आपल्याला जीवन सफल करण्यासाठी, समृद्ध करण्यासाठी, तर त्या विचारशक्तीवर आपला ताबा बसायला पाहिजे. मनात कुठले विचार स्थिर झाले पाहिजे, कुठले यायला नको, हे जोपर्यंत घडत नाही तोपर्यंत आपला आत्मिक विकास घडणार नाही. म्हणजेच आपल्या स्थूल आणि सूक्ष्म देहांचा आपल्या इच्छेप्रमाणे आपल्याला वापर करता आला तर आपल्याला साधना करता येईल. जी साधना आपल्याला आत्म्याच्या प्रकटनासाठी आणि विकसनासाठी वापरता आली पाहिजे. ह्या देहांची घडण कशी आहे? वेगवेगळ्या प्रकारच्या परिस्थितीतील कंपनांना ते प्रतिसाद कसा देतात, त्या प्रतिसादातून त्यांच्यामध्ये परिवर्तन कसं घडतं, त्या परिवर्तनामुळे त्यांची सेन्सिटिव्हिटी, संवेदनशीलता ही आपल्याला कशी वाढवता येते आणि त्या संवेदनशीलतेतून आपल्याला पुन्हा आपल्या देहांचा विकास कसा साधता येईल, ते जास्त तरल, ट्रान्सपरंट, संवेदनशील, प्रतिसाद देणारे, आत्म इच्छेप्रमाणे वागणारे कसे बदलतात हे सगळं घडून येईल. ही आध्यात्मिक प्रगतीचा भाग. आणि म्हणून गुरु ज्या वेळी तुम्हाला दीक्षा देतो त्यावेळी तो काय करतो की जी तुमच्यामधली जाणीव आहे ती जाणीव प्रकट होण्यासाठी तुम्हाला सहाय्य होतो. दीक्षा देणं म्हणजे काय आहे तर जी जाणीव आपल्यामध्ये असते पण विकसित नसते, तिचा आविर्भाव किंवा आविष्कार योग्य प्रकारे कसा करावा याचं तंत्र आपल्याला साध्य झालेलं नसतं. त्यावेळी आपल्यामध्ये ज्या उणिवा असतात, जाणीवेच्या प्रकटनाला अडथळा आणणारे जे काही घटक असतात ते आपल्याला बाजूला करून आपली जाणीव प्रगल्भ करता येणं या दृष्टीने दीक्षा ही दिली जाते. वेगवेगळ्या दीक्षा या अध्यात्म मार्गावर सांगितलेल्या आहेत. या प्रत्येक दीक्षेचा उपयोग ही क्रमशः आपली जाणीव स्थूलापासून सूक्ष्म स्तरावर नेण्यासाठी उपयोगी पडते. आपल्या वेगवेगळ्या देहातून त्या जाणीवेचं अधिकाधिक प्रकर्षाने प्रकटन झालं पाहिजे ही त्यामध्ये योजना असते की ज्यामुळे तुम्ही भिन्न भिन्न दीक्षातून जसे काउन्सिलातून बाहेर येतात तशी जाणीवेच्या पातळीवर तुमची प्रगती झालेली असते, तुमच्यामधल्या सुप्त शक्ती जागृत झालेल्या असतात, तुम्ही अधिकाधिक सर्वांग परिपूर्ण होत असतात आणि तुमचं स्वतःच मूळ स्वरूप जे दैवी योजनेप्रमाणे ज्यावेळी पूर्णत्वास येतं
त्यावेळी मानवी उत्क्रांती ही पूर्णत्वास पोचलेली असते. त्याचा तुमचा प्रवास हा ह्या साधनेतून सुरू झालेला असतो. तर याविषयीच्या या वेगवेगळ्या दीक्षा आहेत त्याचा विचार आपण दुसऱ्या सत्रामध्ये करणार आहोत. या ठिकाणी आपण थांबूया. आणि कित्येक वेळा आपण अशा स्टोरीज ऐकतो की आपण गुरुच्या शोधासाठी एखाद्याकडे जातो आणि तो गुरु सांगतो की तू आमच्याकडे जा, तो तुझा गुरु आहे. म्हणजे तो त्या शिष्याचा ऍडव्हान्टेज घेत नाही की हा माझ्याकडे आलाय तर याला आता रिटेन करायचा आणि आपण त्याचे गुरु बनायचं. कारण he is destined to become a disciple of somebody else because of his nature of past service, डेडिकेशन, टेम्परामेंट जे काय असेल ते. त्यामुळे संतांच्या वगैरे अशा स्टोरीज आपण वाचलेल्या आहेत की एखाद्याकडे ते शिष्य जातो आणि त्याला मला तुम्ही गुरु करून घ्या म्हणतो. तो त्याला त्याचा आदर करतो, त्याला प्रोत्साहन देतो, पण तो सांगतो तुझा गुरु अमुक ठिकाणी आहे तिकडे तू जा म्हणजे तुला तो सांगते. तर कारण तो गुरु सुद्धा योग्य अशा शिष्याच्या शोधात असतो. जसा आपण सद्गुरूच्या शोधात असतो तसा गुरु शिष्याच्या शोधात असतो. कारण त्याला कोणीतरी त्याची ती गुरु परंपरा पुढे चालवणारी माणसं लागतात. तर त्या दृष्टीने जे खरे गुरु असतात ते वाट पाहत असतात योग्य अशा शिष्यांची. शिष्य एवी तेवी कसा तरी मिळवावा ही त्यांची हे नसते, पण त्यांना ह्याची कल्पना असते की कोणाला तरी त्यांच्या शिष्यत्वाची गरज आहे आणि त्याच्यासाठी त्याच्या शिष्यत्वाची गरज पूर्ण करणारा मी आहे याची त्यांना जाणीव असते. त्यामुळे आता ज्ञानेश्वरांनी म्हटलंय की म्हणून जाणतेनी गुरु भजिले मग श्री गुरु आपैसा भेटेची. म्हणजे आपैसे म्हणजे आपोआप गुरु भेटते. मग श्री गुरु आपैसा भेटेची. जे जो जाणता आहे त्याने गुरु भजावा म्हणजे त्याचं चिंतन करावं. म्हणजे त्याचा जो गुरु आहे तो त्याला भेटेल. त्याच्यासाठी शोधासाठी जायची गरज नाही. किंवा जैसे मूळ चिंतने सिंचने सहज आहे शाखा पल्लव संतोष. झाडाच्या मुळाशी पाणी घातलं की शाखा पल्लव त्याच्या फांद्या त्याची पानं फुलं ही बहरतात. तसं त्या शिष्याची साधना ही फळाला आली की आपोआप त्याला त्याचा गुरु लागतो. म्हणजे तुम्ही पाणी झाडावर नुसतं शिंपडून वर ते ताजतमानं होणार नाही, त्याला मुळाशी गेलं पाहिजे हाही त्याचा भाव आहे. म्हणजे तुमची उपासना साधना ही योग्य ठिकाणी झाली पाहिजे. केवळ कुठेतरी इतर लोक जात आहेत म्हणून त्यांच्या मागून आपणही जायचं वगैरे ही वृत्ती जास्त असते. की ज्याच्या मागे मोठा शिष्य संप्रदाय असतो आपण त्याचाच भाग बनावं अशी पुष्कळाने हौस असते. म्हणजे ते पुन्हा अंधानुकरणच असतं बरेचदा. कारण प्रत्येकाला त्याच्या स्वधर्माप्रमाणे त्याचा गुरु लाभत असतो. सगळ्यांना एकच गुरु लाभेल असं नाही. त्याचं आजकाल प्रसिद्धीच्या लोकांमध्ये काय होतं कोणीतरी एक सद्गुरू चला सद्गुरूंना सगळे त्याच्या मागे जातात. असं होतं पाहिजे म्हणून आपल्याला संप्रदाय लाखोनी हे झालेला दिसतो. तर त्या ठिकाणी बरेचदा कळत वृत्ती जास्त असते शिष्यामध्ये. म्हणजे व्यक्तिगत असं त्याचं रिलेशनशिप राहण्याऐवजी अशी मास रिलेशनशिप अशी बरेच ठिकाणी असते. म्हणजे तो गुरु प्रत्येकाला व्यक्तिशः कितपत हे करू शकतो, गायडन्स देऊ शकतो किंवा त्याचे प्रश्न सोडवू शकतो वगैरे. ज्याचे लाखोनी अनुयायी आहेत त्याच्या बाबतीत प्रश्न पडण्यासारखे होते. अर्थात मास्टर्सच्या बाबतीत असं म्हटलेलं आहे की त्यांना लाखोंच्या मध्ये सुद्धा जे मोजके लोक असतात ते दिसू शकतात. म्हणजे अंधारामध्ये एखादी पणती तेवत असली
ही जशी दिसते तसं त्यानं जे खरोखर लायक आहे, गुरुच्या शोधात आहेत आणि गुरुची त्यांना आवश्यकता आहे, ते त्यांना दिसू शकतात. म्हणजे त्या ठिकाणी शिष्याने धडपडत तिथं गेलंच पाहिजे असं नाही, तर यथावकाश योग्य वेळी त्याला तो गुरु लागतो. नाहीतर काय होतं, पुष्कळदा हे डोळस स्वानुभवाने जर झालं नाही, तर आणि अंधानुकरणाने केवळ गुरुचा शोध झाला तर बरेचदा चुकीच्या ठिकाणी ही माणसं पोहोचतात. काही ठिकाणी जाचक नियमाला कंटाळतात, म्हणून जिथं काही नियम नाही, स्वातंत्र्य आहे, अशा ठिकाणीही त्यांना आवडतं, कारण त्या ठिकाणी स्वैराचाराला मुभा मिळेल अशी एक त्यांची धारणा असते. त्यामुळे काही ठिकाणी त्या भावनेनेही लोक जात असतात. तर आपल्याला दिसेल की आधुनिक काळामध्ये पूर्वीसारखं आता गुरुकुल नाही आहे, की बुवा एखादा शिष्य तिथे जाऊन गुरुच्या प्रत्यक्ष समोर आपले 24 तास राहील. आताचे गुरु हे ज्यावेळी त्याचा शिष्य समोर असतो तेवढ्याबद्दल शिष्याला जाणतात. त्याच्या अपरोक्ष तो शिष्य काय करतो, त्याची जीवनशैली कशी आहे, त्याची नाती, रिलेशनशिप, शेजाऱ्या पाजाऱ्याशी संबंध, त्याची जीवन पद्धती, ह्याचं हे त्यांना असतं दुसरं नाही. तर तोही फरक पुष्कळदा असतो. त्यामुळे गुरुकडून गुरुची जी अपेक्षा असते ती कितपत फलप्रसूप होईल हेही अनेकदा शंकास्पद असते. शिष्यत्वासाठी आवश्यक असलेली मनोधारणा कशी, तेही आपण पाहिलं पाहिजे. म्हणजे केवळ गुरुच्या शोध करणाऱ्याने त्याचा स्वभाव कसा ठेवला पाहिजे, तर तो स्वभाव आनंदी पाहिजे. चिडका, चिडचिडा असा स्वभाव किंवा रिकाम टेकड्या चौकशा करत बसणं, ह्याची कागाळी त्याला सांगणं, अशा पुष्कळदा शिष्यामध्ये सुद्धा वृत्ती असतात, प्रवृत्ती, की एखादा शिष्य गुरुला प्रिय असला तर त्या शिष्याबद्दल दुसरे शिष्य अशा काही गोष्टी सांगतात की त्यांचे संबंध यामुळे हे होऊ शकतील वगैरे. इतरांची तुलना करण्याची बरेचदा पद्धत असते, की मी एवढा निष्ठावान असून मला महत्व नाही, तो दुसरा त्याची निष्ठा नाही पण त्याला महत्व आहे वगैरे, अशा सारख्या तुलना सुद्धा पुष्कळदा होत असतात. तर शिवाय त्यामुळे उत्पन्न होणारा मत्सर, द्वेष, क्रोध हे अनेकदा शिष्यामध्ये सुद्धा दिसून येत असतात. तर त्या शिष्यामध्ये सुद्धा बंधुभाव असला पाहिजे, तो आवश्यक आहे. जर या ठिकाणी गुरुकुल आहे, शिष्य आहे, तर ते शिष्य एकमेकाशी कसं वागतात, म्हणजे पूर्वी कसं होतं की गुरु हा पित्या समान असायचा. आपल्या आई वडिलांना सोडून ती मुलं येऊन गुरुकडे राहत असायची. गुरुपत्नी ही आईसारखी असायची, म्हणजे नातेसंबंध असेल, आणि ती शिष्य हे त्यांची मुलं असल्यासारखी असते. म्हणजे मुलांना वाढवण्याची जबाबदारी स्वीकारणारा तो गुरु, अशी ती भूमिका त्यांची असायची. 12-12 वर्ष ते तिथे राहायचे. आता ते राहिलेलं नाही, पण ती गुरुची ही भूमिका ही तशीच आहे आज सुद्धा. आज सुद्धा असं म्हणतात की मास्टर्स लव देअर डिसायपल लाईक ए मदर हू लव्स हर फर्स्ट चाइल्ड. फर्स्ट चाइल्ड म्हणजे आई सुद्धा आपल्या नंतरच्या मुलावर सहसा तेवढी माया प्रेम करत नाही, वात्सल्य दाखवत नाही, पण पहिलं तिला ते पहिलं मूल झाल्यावर जो आनंद असतो, कारण त्या मुलाने तिला मातृत्वाची हे बहाल केलेली असते, त्यामुळे ते प्रेम विलक्षण वेगळं असतं. पण गुरूंचं शिष्याबद्दलचं जे प्रेम असतं ते सगळ्यांच्या साठी सारखंच असतं. फरक असतो नाही असं नाही, जो अगदी निकट असतो त्याच्याविषयी कदाचित जास्त आत्मीयता, आपलेपणा वगैरे हे असतो, पण तो त्या शिष्याच्या प्रगतीच्या आड
कदापि येणार नाही याची काळजी मात्र ते घेत असतात. म्हणजे ज्याला आपण एक प्रकारची पर्सनल अटॅचमेंट म्हणतो तशी त्याच्यामध्ये अटॅचमेंट नसते. म्हणजे एखाद्या जसं आईला अपत्य प्रेम असतं, एखादा मुलगा आवडतो किंवा बरेचदा मुलगा आवडतो मुलगी आवडत नाही. पूर्वी विशेषतः हे जास्त असायचं की मुलगाच झाला पाहिजे, तो आपल्या वंशाचा दिवा, तो आपल्याला मुलगा झाला तर स्वर्गप्राप्ती होईल, मुलगी झाली तर ते फूल होणार वगैरे वगैरे असलेल्या पुढच्या कल्पना त्याच्याशी निगडीत असल्या की प्रेमामध्ये सुद्धा फरक पडतो. आपली अपत्य असून सुद्धा आपण त्याच्यामध्ये भेदभाव करतो. म्हणजे सावत्र आई जसं वेगळी ट्रीटमेंट देते, डिस्क्रिमिनेटरी असतं, तसं सख्या भावंडामध्ये सुद्धा भेदभाव बरेचदा केला जातो. पण असं गुरुच्या बाबतीत जो पूर्णपणे निष्पक्षपाती असतो, केवळ शिष्याचंही हेच त्याच्या दृष्टीने एकमेव त्याचं उद्दिष्ट असतं, त्या ठिकाणी असा कोणत्याही प्रकारचा पक्षपात गुरुकडून होत नाही. याचं कारण गुरु त्या उंचीवर पोहोचलेला असतो की जिथे या वैयक्तिक गोष्टी त्याचं महत्व राहिलेले नसतं. तो पूर्णपणे ज्याला आपण ऑब्जेक्टिव्ह म्हणतो तसा ऑब्जेक्टिव्ह असतो, त्या बाबतीत सब्जेक्टिव्ह. त्यामुळे शिक्षणाने कमवायच्या ज्या गोष्टी आहेत त्या कोणत्या, तर त्याने गुरुची निरपेक्ष सेवा करावी ही अपेक्षित, पण गुरुची अपेक्षा नसते की त्याने आपली सेवा करावी. तो हा ज्याला आपण पंक्ती प्रपंच म्हणतो तसा पंक्ती प्रपंच करत नाही. म्हणजे काय, कोणी पुढच्या रांगेत कोणी बसावं, मागे कोणी बसावं असं होऊ शकतं. शाळेमध्ये हुशार मुलांना शिक्षक समोर बसवून घेतात, मुलं मागे असल्यामुळे ते थोड्या करत राहतात. असा पंक्ती प्रपंच त्या ठिकाणी होता कामा नये. म्हणजे प्रत्येकाला समान संधी तिथे, योग्य ते त्याच्यावर लक्ष देणं वगैरे आणि योग्य त्याचा विकास होईल हे पाहणं. म्हणजे खरं म्हणजे जो ढ असतो त्याच्या विद्यार्थ्यांकडे जास्त लक्ष पुरवणं आवश्यक असतं, किंवा हुशार विद्यार्थ्याचा उपयोग ढ विद्यार्थ्याला मदत करण्यासाठी करून घ्यायचा असतो. तर ते ह्या गुरु परंपरेमध्ये पुष्कळदा साध्य झालं की जे शिक्षक जे शिष्य आध्यात्मिक दृष्ट्या उन्नत असतात त्यांच्या माध्यमातून जे शिष्य मागे पडलेले असतात त्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे त्यांच्यामध्ये स्पर्धा लावण्याऐवजी त्यांच्यातल्या श्रेष्ठ कनिष्ठतेचा उपयोग त्यांच्याच विकासासाठी म्हणून करण्याची गुरुची वृत्ती असते. त्यामुळे आपल्या याच्यामध्ये जे ब्रदरहूड ही कल्पना आहे ती एल्डर ब्रदर आणि यंगर ब्रदर असं आपण, कनिष्ठ बंधू वरिष्ठ बंधू, त्याच्यामध्ये तो भाव आहे की नातं बंधुत्वाच, पण ते उत्क्रांतीच्या वेगवेगळ्या पातळीवर असू शकतात. त्यामुळे सगळे समान या दृष्टीने बघण्याच्या ऐवजी सगळ्यांना समान संधी मिळाली पाहिजे त्यांच्या उन्नतीची, ह्याच्याकडे जास्त आहेत. तसे ते समान नसतात, ते असमान असतात, ही वस्तुस्थिती असते बरेचदा. पण ही असमानता घालवण्यासाठी जे प्रयत्न आवश्यक असतात त्यामुळे जो कनिष्ठ आहे त्याच्याकडे जास्त लक्ष पुरवणं आवश्यक असतं. जो वरिष्ठ आहे त्याच्या वरिष्ठतेचा उपयोग इतरांची कनिष्ठता कमी करण्यासाठी करून घ्यायचा असतो. ही दृष्टी त्या ठिकाणी पाहिजे. आणि जो सद्गुरू योग्य गुरु असतो तो अशा प्रकारे आपल्या शिष्यांचा उपयोग इतर शिष्यांच्या उद्धारासाठी करून, हे आपल्याला ह्या ज्यावेळी दीक्षा वगैरे दिल्या जातात त्यावेळी सुद्धा ध्यानात येतं की बरेचदा गुरु हा इतर अनेक कामामध्ये व्यग्र असतो. केवळ शिष्यांकडे लक्ष देणं एवढं एकच काम नसतं. तर आपण पाहिले पूर्वी की इनर गव्हर्नमेंट ऑफ द वर्ल्ड, म्हणजे जगाचं आंतरिक स्तरावर
रेग्युलेशन, नियंत्रण करणारं असं जे एक संघटना आहे, ऋषी संघ किंवा सिद्ध संघ आहे, ते काय करतात की जगामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे विचार प्रवाह हे सगळीकडे संचलित करीत असतात आणि वैयक्तिक पातळीवर बरेचदा ते त्यामुळे आपल्या शिष्यांचा उपयोग ज्या लोकांना मदतीची गरज आहे, मार्गदर्शनाची गरज आहे, त्यांना ते मिळावं यासाठी आपल्या शिष्याकरवी ते करतात. म्हणजे ते उच्च दर्जाचं आणि सामूहिक स्वरूपाचं कार्य करायला मोकळे राहतात. ग्रेटेस्ट गुड ऑफ द ग्रेटेस्ट नंबर या दृष्टीने ही एक इकॉनॉमी ऑफ नेचर आहे असं म्हटलं तरीच आहे. त्यांची जी काही क्षमता असते ती ते अशा प्रकारे वापरतात की ज्यामुळे जास्तीत जास्त लोकांचं हित साधेल, कल्याण होईल, त्यासाठी ते प्रत्यक्ष कार्य करत असतात. आणि इतर वैयक्तिक पातळीवर कुणाला मदत करायची, मार्गदर्शन करायचं, तर त्यांचं दुःख कमी करायचं वगैरे असं असेल तर त्यावेळी ते आपल्या शिष्याकडे म्हणून त्या शिष्याना वेगळ्या प्रकारे ज्यावेळी ते खास असे काही दर्जा देतात किंवा मार्गदर्शन करतात त्यावेळी सुद्धा त्यांचा जो हेतू असतो तो त्या वैयक्तिक शिष्या पुरता मर्यादित नसतो, तर इन द लार्जर इंटरेस्ट ऑफ द ग्रुप किंवा नेशन किंवा ह्युमॅनिटी ॲज अ होल त्या दृष्टीने ते त्याचा उपयोग करून घ्यायचा ते प्रयत्न करत असतात. कारण हे जे सिद्ध संघ आहेत ते मुक्त पुरुष आहेत. मुक्त म्हणजे जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त झालेले. असं असूनही त्यांनी जन्माचं बंधन जाणतेपणाने स्वीकारले कशासाठी, तर जे अजून मुक्त झालेले नाही त्यांना मुक्त होण्यासाठी मदत करणं ह्या उद्देशाने त्यांनी स्वतःला इथे एक प्रकारे गुंतवून घेतलेला आहे, बांधून घेतलेला आहे. हा त्यांच्या दृष्टीने असणारा एक मोठा त्याग आहे. कारण त्यांना इतर मोठ्या संधी नाकारून त्यांनी ह्याच ठिकाणी राहायचं स्वतःहून बंधन घालून घेतलेलं आहे. जसं आपण बघतो की विश्वाची निर्मिती कशी झाली, तर ब्रह्माच्या त्या त्यागातून झाली की जे ब्रह्म अमर्याद आहे, ज्याला कोणत्याही मर्यादा नाही, त्यांनी स्वतःला मर्यादित करून विश्व निर्मिती केली आणि सृष्टी त्याच्यातून निर्माण केली. म्हणजे हे निर्माण कार्य ब्रह्मत्यागातून उदयाला आलेलं आहे. तर ह्याच्या मुलाशी तो त्याग आहे. त्यामुळे तोच त्याग खालच्या थरावर सुद्धा अपेक्षित आहे. म्हणजे आध्यात्मिक प्रगतीसाठी त्यागी वृत्तीने जीवन जगणं हे आवश्यक आहे. जो स्वतःसाठी जगतो त्याचं जीवन आध्यात्मिक असू शकत नाही. जो दुसऱ्यासाठी जगतो त्याचा मात्र आध्यात्मिक विकास होतोच होतो. कारण सगळ्यांच्या विकासाबरोबर त्याचा विकास होणार नाही तर कोणाचा, कारण तो सगळ्यांच्या विकासाला हातभार लावत असतो. ते कार्य खूप मोठं असतं. स्वतःच्या विकासासाठी जे जगतात त्यांचं जीवन हे त्या दृष्टीने संकुचित असतं. इतरांच्या जीवनाच्या विकासासाठी जे जगतात त्यांचं जीवन हे जास्त व्यापक असतं आणि त्यामुळे त्याचं मिळणारं फळ हे त्यांना पाहिजे असो नसो ते त्यांना मिळतच राहतं आणि त्यामुळे त्यांची आध्यात्मिक उन्नती, उंची ही सतत वर्धनशील असते, वाढणारी असते आणि त्यातूनच मग ते वेगवेगळ्या दीक्षा मिळायला पात्र होतात. तर त्या दीक्षांचा आज आपल्याला विचार करायचा आहे, तो आता आपण सुरू करूया. या संदर्भात सांगताना एक गोष्ट इथेही सांगणं संयुक्तिक ठरेल की आता फिलॉसॉफिकल सोसायटीमध्ये सुद्धा एक इसोटेरिक स्कूल नावाची एक संस्था आहे. तिथे तुम्ही पाहिला तर बाजूची जी श्राईन रूम आहे ती श्राईन रूम हे एसोटेरिक स्कूल चीच एक जागा की ज्या ठिकाणी अशा साधकांसाठी मार्गदर्शन आणि त्यांना गुरूंच्या सान्निध्यात आणण्याचं साधन म्हणून कार्य केलेलं आहे. ही ह्या स्कूलची म्हणजे ही एक
साधन शाळा म्हटली तरी चालेल. तर ह्या साधन शाळेमध्ये जे असे लोक आहेत की ज्यांना केवळ फिलॉसॉफीची माहिती करून घ्यायची नाही, नुसतं केवळ आपलं ज्ञान वाढवायचं एवढा त्यांचा उद्देश नाही, तर ते ज्ञान आचरणात आणायचं आणि प्रत्यक्ष त्याची सत्यता पटवून घ्यायची, अनुभवायची आणि त्यातून आपला आर्थिक विकास साधायचा, असं ज्यांना तीव्रतेने वाटतं अशांसाठी ती शाळा आहे. त्यामुळे एक थिओसॉफिकल सोसायटीमध्ये काही काळ घालवल्यानंतर ज्यांना अशी तीव्र इच्छा होईल की आपला आपला विकास झाला पाहिजे, नुसती माहिती गोळा करून काय उपयोग नाही, त्यांनी त्या शाळेमध्ये जरूर यावं. अर्थात त्यासाठी जशी गुरुकुलामध्ये वेगवेगळी बंधनं छात्रावर असतात, तशी तिथे ही बंधनं आहेत. ही बंधनं ही एक प्रकारे तुम्हाला बांधून ठेवण्यासाठी नसतात, तर मला सांगितल्याप्रमाणे तुमच्यामधल्या सुप्त अशा आत्मशक्तीच्या विकासासाठी ही बंधने असतात. जी तुमची ऊर्जा वेगवेगळ्या प्रकारच्या स्वैरवर्तनामध्ये वाया जात असते, ती पहिल्यांदा संचित करायची आणि संचित झालेली ही ऊर्जा योग्य मार्गाने वळवून विकासासाठी वापरायची, ही त्याच्या मागची धारणा आहे. जसं आपण इलेक्ट्रिसिटी ही एनर्जी आहे, ती एनर्जी प्रचंड असते, जी आपण अनुभवतो. वीज पडली की काय होतं, ते स्टॅटिक एनर्जी असते. त्यावेळी आपण ती माध्यमातून वाहून आणतो, त्यावेळी आपण एक प्रकारे तिला नियंत्रित करतो, तिला दिशा देतो. त्यासाठी आपण काय करतो, ट्रान्सफॉर्मर्स वापरतो. हाय व्होल्टेज, लो व्होल्टेज. म्हणजे हाय व्होल्टेजची जी ऊर्जा असते अतिदाबाची, ती आपण कमी दाबाच्या ऊर्जेमध्ये परिवर्तित करतो आणि मग आपल्याला लाईट्स लागतात, पंखे चालू होतात, आपला फ्रीज, वॉशिंग मशीन वगैरे वगैरे ह्या कामासाठी इलेक्ट्रिक कार्स आता येत आहेत, ट्रेन्स, मेट्रोज, बसेस, सगळीकडे ही ऊर्जा आपल्याला वापरता येणे शक्य होते. ही कशामुळे होते, तर जी जी प्रचंड ऊर्जा आहे ती आपण आपल्या पातळीवर आणून तिचा आपल्याला पाहिजे त्या उद्देशाच्या पूर्तीसाठी वापर करू शकतो. तसंच ह्या गुरूंची, महात्म्यांची जी प्रचंड आत्मिक शक्ती आहे, ती स्पिरिच्युअल एनर्जी सगळ्यांना वापरता यावी, सगळ्यांच्या उपयोगी पडावी आणि त्यांचा विकास व्हावा, यासाठी एक प्रकारे मॉडरेट, रेग्युलेट करून ती निम्न स्तरावर आणली जाते. म्हणजे जे गुरु परंपरेचं कार्य आहे तेच काम या ESTच्या द्वारे केलं जातं. त्या ठिकाणी आपले मास्टर्स, त्यांना मास्टर्स का म्हणतात, तिथे गुरुच्या भूमिकेमध्ये तिथे कार्य करत असतात म्हणून मास्टर्स. एरवी आपण त्यांना महात्मे म्हणतो, ॲडेप्स म्हणतो, पूर्ण पुरुष म्हणतो, वेगवेगळ्या नावाने ओळखतो. पण इथं पर्टिक्युलरली मास्टर्स कोण, दोज हू टेक डिसाइडर्स, जे शिष्य स्वीकारतात ते मास्टर्स, या अर्थाने तो शब्द वापरलेला आहे. सगळेच महात्मे काही शिष्य स्वीकारतात असं नाही, पण काहींनी हे त्यांचं खास कार्य म्हणून निवडलेलं आहे. जसं आपण स्पेशलायझेशन म्हणतो, मॅनेजमेंटमध्ये वेगवेगळे स्पेशलायझेशन्स असतात, त्या त्या डिपार्टमेंटचे हेड्स असतात. जसं शाळामध्ये सुद्धा आपण बघतो हेड ऑफ डिपार्टमेंट, एका एका विषयाचे असतात. तसे या ठिकाणी हे महात्मे हे सुद्धा वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे प्रमुख असल्यासारखे असतात, त्यांच्यामध्ये कामाची वाटणी असते. हा सिद्धसंघ हा सुद्धा महात्म्यांचा मिळून घडलेला आहे. त्यातले आपल्याला थिओसॉफीच्या स्थापनेमध्ये माहिती असलेले दोन महात्मे म्हणजे मास्टर एम आणि मास्टर के, पण याच्याशिवाय अनेक महात्मे आहेत आणि यांच्यापेक्षाही आध्यात्मिक दृष्टीने अधिक उंचीवर असणारे महात्मी आहेत. म्हणजे यांना आपण बरेचदा चौहान म्हणतो, तर त्यांना आपण महाचौहान म्हणतो, किंवा त्याच्या ही वर अनेक आहेत. जसं आपण बुद्ध, हे पृथ्वीवरच्या मानवतेचं सगळ्यात
उच्च असं प्रतीक मानतो उत्क्रांतीचं. इतर त्यांच्याही वरचे जे आहेत ते परग्रहावरच्याच याच्यातून मानवतेतून झालेले आहेत. जसं आपण सनत कुमार वगैरे म्हणतो की जे सनत कुमार हे या सगळ्या ह्याचं एक प्रकारे नियंत्रण करत असतात उच्च पातळीवरून. तर त्या ठिकाणी सुद्धा ही हैरार्की आहे, उतरण ज्याला म्हणतात आपण अधिकाराची, तशी त्या ठिकाणी आहे. आणि ह्या ॲडेस पदाच्याही निम्न स्तरावर त्यांचे वेगवेगळे शिष्य जे आहेत शिष्यगण तेही कार्यरत असतात. म्हणजे काही शिष्य हे भौतिक पातळीवर कार्य करत असतात, पण केवळ भौतिक पातळीवर कार्य करणं हे पुरेसे नाही. जसं आता आपले थिओसॉफिकल ऑर्डर ऑफ सर्व्हिस त्या ठिकाणी जे कार्य चालतं ते भौतिक पातळीवरच असतं. म्हणजे जे गरजू आहेत त्यांना काही मदत करणं, सेवा देणं वगैरे वगैरे, म्हणजे लोकांचं दुःख हलकं करणं आणि त्यांच्याशी एकात्म भावनेने बंधुभावाने वागून त्यांच्या प्रगतीला वाव देणं हे भौतिक पातळीवरचं कार्य आहे. पण आपलं कार्य प्रामुख्याने हे सूक्ष्म पातळीवरचं आहे. म्हणजे लोकांना मानसिक पातळीवर किंवा त्याच्या भावनिक पातळीवर किंवा त्याच्याही वरच्या पातळीवर त्यांचा विकास व्हावा या दृष्टीने हे कार्य चालू आहे. त्यामुळे ह्या शिष्यांचा उपयोग, शिष्यगणांचा उपयोग त्या पातळीवर जास्त होतो. म्हणजे अनेक आता ॲस्ट्रल प्लेन किंवा मेंटल प्लेनवर जे आत्मे मृत्यूनंतर त्या त्या लोकांमध्ये आहेत त्यांचे प्रश्न सोडवणं हे सुद्धा एक आध्यात्मिक कार्य आहे. कारण जसं आपण एखादा समजा बाहेरचा माणूस बिहार मधला, उत्तर प्रदेश मधला, पंजाब मधला पुण्यात आला, तर पुण्यात तो परक्या ठिकाणी आलेला असतो, इथली काही माहिती नसते, गोंधळलेला असतो, त्याला मार्गदर्शनाची गरज असते. तसं मृत्यूनंतर इथले जे जीवात्मे इथं गेलेले असतात ते परप्रांतात गेलेल्या एखाद्या प्रवाशासारखे असतात. त्यांना तिथल्या पुष्कळदा काही माहिती नसतं. त्या तिथल्या वातावरणाशी जुळवून घेणं, समरस होणं हे सुद्धा पुष्कळांना जमत नाही. तर त्यांना मदत करण्याचं कार्य ज्यांना त्या लोकांची, मृत्यू लोकाची किंवा स्वर्ग लोकाची माहिती आहे, तिथलं कार्य कसं चालतं हे ज्यांना समजतं त्यांच्या मदतीची गरज असते. म्हणून पुष्कळदा जिवंत व्यक्ती सुद्धा ज्यांचा असा विकास झालेला आहे, ज्यांना परलोकाची माहिती आहे आणि परलोकामध्ये कार्य करण्याची गती प्राप्त झालेली आहे, त्यांचा उपयोग मास्टर्स त्या त्या लोकांमध्ये करून घेत असतात. म्हणजे अशा व्यक्ती ज्यावेळी विदेही अवस्थेत असतात, म्हणजे आता झोपेमध्ये माणूस देहामध्ये नसतो, तर त्यामुळे देहाच्या बाहेर गेल्यानंतर ते ॲस्ट्रल प्लेनवर किंवा मेंटल प्लेनवर कार्य करू शकतात. ते कार्य त्यांच्याकडून करून घेणं हे शिष्याकरवी बरेचदा साध्य होतं. आणि त्यांची ह्या वृत्तांतऱ्यांना फार मोठी त्यांच्या विकासासाठी मदत होऊ शकते. म्हणजे एखाद्या लहान मुलाला जसं मार्गदर्शनाची गरज असते, कारण त्याला ह्या जगाची त्यावेळी तो नवीनच जन्माला आलेला असतो, काही माहिती नसते, त्याचे विकास व्हायचा असतो, इंद्रिय त्याचे विकसित झालेले नसतात, मेंदू विकसित नसतो, त्याला नीट दिसत नसतं, ऐकू येत नसतं, एक प्रकारे गोंधळलेला असा तो असतो. आणि त्याच्या संगोपनाची जबाबदारी त्याच्या आईची किंवा त्याची काळजी घेणाऱ्या ताईची आणि कुटुंबातल्या व्यक्तींची असते. आणि त्या ठिकाणी सुद्धा अनेकदा या सूक्ष्म स्तरावर काम करणारी जी देवयोनीतली माणसं किंवा नॅचरल स्पिरिट्स वगैरे यांचीही मदत होत असते. त्यामुळेच अगदी एखाद्या बालकाचा जन्म हा सुद्धा एक केवळ त्या आईचं किंवा दाईचं कर्तृत्व याच्यावर अवलंबून नसतं किंवा नसतं, तर त्याच्या अदृश्य पातळीवर त्यासाठी मदत करणारे
पुष्कळ असतात आणि त्यांचं एक संयुक्त सामूहिक असं ते कार्य असतं. आणि म्हणून ही जी काय एक प्रकारची ही निर्मिती जी क्रिएटिव्हिटी आहे आणि ती सोपी नाही, ती फार गुंतागुंतीचं आहे हे सगळं. तर हे गुंतागुंतीचं कार्य योग्य प्रकारे करावं यासाठी तिथे त्या अदृश्य शक्तींची मदत घेतली जाते. त्यामुळे जशी ह्या शिष्यांची ह्या पातळीवर मदत होते, तशी ह्या अदृश्य इनविजिबल हेल्पर्स ज्याला आपण याच्यामध्ये म्हटलेलं आहे, त्यांचीही एक मोठी भूमिका या उत्क्रांतीच्या कार्यामध्ये चालू असते. माणसाची घडण हे याचं ह्या अशा संस्थांचं मुख्य कार्य असतं. कारण सुरुवातीला ह्याला म्हणून उमेदवार म्हणून घेतलं जातं. हे जे शिष्य असतात ते सुरुवातीला उमेदवार असतात. मी आता येसचा उल्लेख केला त्या ठिकाणी सुद्धा पहिली काही वर्ष ती व्यक्ती उमेदवार म्हणून असते. उमेदवार म्हणजे त्याला शिकायचं असतं प्रामुख्याने. त्याला काही गोष्टी करण्याची तंत्र ही आत्मसात करायची असतात. ते कौशल्य हे आत्मसात करायचं असतं. म्हणजे प्रामुख्याने जसा एखादा अप्रेंटिस असतो टेक्निकल स्कूल मधला, तो यंत्रावर शिकत असतो, वेगवेगळे मटेरियल्स हँडलिंग शिकत असतो, सेफ्टी प्रोव्हिजन शिकत असतो की त्याच्यातून बुवा जे धोके आहेत ते धोके ओळखायचे, त्याला बळी न पडता काम करायचं, चांगले रिझल्ट्स प्रोड्यूस करायचे, हे सगळे निर्मितीक्षम असं हे कार्य आहे. ते हातात घेणे ही जोखीम असते. तर ती जोखीम पूर्ण करण्यासाठी अगोदर योग्य ज्ञान आणि त्याच्या जोडीला प्रशिक्षण, प्रत्यक्ष करण्याचा अनुभव हे आवश्यक असतं. त्याच्यासाठी ही उमेदवारी किंवा प्रोबेशनरी पिरियड असतो आणि तो व्यवस्थितपणे पार पडल्यानंतर मग तो अ, एक प्रकारे कमिटेड मेंबर असतो. जिथे त्याला एस मध्ये प्लेज मेंबर म्हणतात. म्हणजे त्याने शपथ घेतलेली असते की मी हे अमुक करेन, तमुक करेन वगैरे. गुरु परंपरेमध्ये सुद्धा ज्यावेळी दीक्षा देतात त्यावेळी गुरु अशा प्रकारे शिष्याला ताऊन सुलाखून घेत असतो. त्याची तयारी कितपत आहे हे पाहत असतो. निदान ते अपेक्षित असतं तसं त्याने पाहणं. कारण त्याची जर तेवढी तयारी झाली नसेल तर तो वर जाऊन नंतर त्याच्यातून गळणं हे हिताचं नसतं गुरुच्याही आणि शिष्याच्याही. त्यामुळे त्याला वर चढवण्यापूर्वी त्या वरच्या स्थितीमध्ये घट्ट पाय रोवून उभे राहण्याची त्याची क्षमता आहे का, तिथं येणाऱ्या संभाव्य अडचणीला तो समर्थपणे तोंड देऊ शकेल का आणि तिथल्या वाढलेल्या जबाबदाऱ्या पार पाडू शकेल का, इत्यादीचा विचार करून त्या शिष्याला वर घेण्याचं कार्य केलं जातं. आणि त्यासाठीच ह्या वेगवेगळ्या दीक्षा असतात. पहिली दीक्षा, दुसरी दीक्षा, तिसरी दीक्षा, चौथी दीक्षा, पाचवी दीक्षा असे असतात. आणि ह्या दीक्षा म्हणजे काय असतं तर क्रमशः शिष्याची जाणीव ही उत्तरोत्तर विकसित होत गेली पाहिजे. म्हणजे आता आपली जाणीव आपल्या अन्नमय कोशाशी निगडीत असते. त्यामुळे आपण भूलोकामध्ये कार्य करू शकतो. आपल्याला उद्या भुवन लोकामध्ये कार्य करायचं असेल, समजा गुरुना पाहिजे की आपला शिष्य हा भुवन लोकामध्ये काहीतरी काम करू शकला पाहिजे असं वाटत असेल तर होतं. भुवन लोकांमध्ये तुमची जाणीव ही विकसित झालेली असली पाहिजे, तरच तुम्ही तिथे कार्य करू शकता. नाहीतर काय असतं, एखाद्या आंधळ्याला इथं आता सांगितलं ते शोधून आण, तर जिथं त्याला दृष्टी नाही तिथं तो शोधणार कसं. तशी अशा लोकांची स्थिती असते की त्यांची इंद्रिय ही त्या पातळीवर काम करायला जर सक्षम नसली तर तिथे ते काही काम करू शकत नाही. म्हणून त्यांना त्याला योग्य अशा प्रकारचं प्रशिक्षण देणं आणि त्यासाठी त्यांची जाणीव विकसित करणं हे त्यांच्यासाठी प्रशिक्षण असतं. त्यासाठी ते सक्षम झाले की मग त्यांना दीक्षा दिली जाते.
त्यामुळे पहिली दीक्षा ही कसली असते तर ह्या भुवर लोकांमध्ये जाणीव देणं आणि त्या लोकांमध्ये कार्य करणं आणि त्या लोकांमध्ये जे राहतात त्यांच्या अडचणी दूर करणं, त्यांना मदत करणं, त्यांना सहाय्य करणं, हे कार्य करण्याला जे सक्षम असतात त्यांना ती पहिली दीक्षा दिली. म्हणजे त्या ठिकाणी निदान ऍस्ट्रल प्लेनवर काम करण्याची क्षमता त्यांना आलेली असते. पण त्यासाठी ऍस्ट्रल प्लेन कशी असते तिथं वेगवेगळ्या लोकांना ओळखायचं कसं, त्यांच्या समजा मृत्यूनंतर स्थिती कशी असते, त्यांना त्याचं ज्ञान कसं दिलं पाहिजे हे मदत करणाऱ्याला माहिती असलं तर तो त्यांना मदत करतो. म्हणून ती दीक्षा देताना त्यांच्या त्या ज्ञानाचीही चाचणी केली जाते की तुम्हाला बुवा ही ऍस्ट्रल प्लेन कशी आहे, ऍस्ट्रल प्लेनचे जे रहिवासी असतात ते कशा प्रकारचं जीवन जगत असतात, त्यांची ओळख तुम्हाला कशी पटू शकते वगैरे. कारण ते देह नसतात एरवी आपल्याला आपण ओळखतो काय तुमच्या बाह्य याच्यावरून आपण ओळखत असतो, पण ज्यावेळी देह नसतात त्यावेळी सुद्धा ओळखता येणं हे महत्वाचं असतं. तर ह्या गोष्टी समजण्याची क्षमता प्राप्त झालेली आहे याची खात्री करून नंतर दीक्षा दिली जाते. मग ही दीक्षा घेण्यासाठी पुन्हा त्या याच्यासाठी तशा अधिकारी व्यक्तीला, जसं आता तुम्हाला एखादी डिग्री घ्यायची असते तर युनिव्हर्सिटी तुमची पारख करून घेण्यासाठी जे गाईड्स जे परीक्षक देते त्यांची काहीतरी पात्रता असते. तशी पात्रता या ठिकाणी दीक्षा देणारे जे असतात ज्यांना पूर्वी दीक्षित म्हणायचे तर त्यांची तशी पात्रता असलेल्यांच्याकडे ती जबाबदारी सोपवली जाते. तसंच त्यांची शिफारस कुणीतरी करायची असते, म्हणजे ती शिफारस करणारे पुन्हा जीवनमुक्त असावे लागतात. तर त्या जीवनमुक्ताने त्यांची शिफारस करून त्यांना जो प्रत्यक्ष दीक्षा देणारा असतो त्याच्या समोर आणायचं असतं. आणि हे पुन्हा भौतिक पातळीवर होत नाही, ते वर लोकांमध्ये म्हणजे ऍस्ट्रल प्लेनवर होत. आता तुम्ही बघा द बीट ऑफ द मास्टर मध्ये कृष्णमूर्तींना लीड बेटरनी ऍस्ट्रल प्लेनने ऍस्ट्रल बॉडीने नेलं मास्टर केज कडे आणि त्यांना जो उपदेश वगैरे केला तो त्या ऍस्ट्रल प्रेझेन्स मध्ये केलेला आहे, फिजिकल प्रेझेन्स मध्ये नाही. आणि ही क्षमता प्राप्त झाल्यावर ऍस्ट्रल प्लेनवर तुम्ही काम करू शकता याची चाचणी आणि खातरजमा झाल्यावर मग ह्या पहिल्या दीक्षेचा समारंभ आयोजित केला जातो. त्याला मान्यता असते की ह्या याचे जे अधिपती आहेत एकंदर सिद्ध संघाचे त्या अधिपतींच्या संमतीने हे केले जाते. ते अधिपती म्हणजे कोण तर सनत कुमार. सनत कुमार बघा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ते आणि त्यांचे 3 शिष्य असे ते 4 कुमार वेनस ग्रहावरून पृथ्वीवर अगदी आपल्या तिसऱ्या रेसच्या दरम्यान पृथ्वीवर खास आलेले आहेत आपल्या मानवी उत्क्रांतीचं हे पुढे नेण्यासाठी. कारण त्यांची उत्क्रांती ही आपल्यापेक्षा अधिक उच्च स्तरावर आहे. त्यामुळे त्यांच्या संमतीने हे घडतं आणि सर्वसाधारणपणे हे कार्य जे महाचोहान असतात ते त्यांच्या नावाने त्यांच्या वतीने दीक्षा देण्याचं कार्य करत असतात. म्हणजे आता इथे बरेचदा ज्यांना आपण बोधिसत्व तर त्यांच्याकडे सनत कुमारांनी ती जबाबदारी त्यांच्या वतीने सोपवलेली असते. म्हणजे त्यांचं स्मरण करून ती दीक्षा दिली जाते. ती दीक्षा देण्यापूर्वी जे त्यांचे ज्यांनी त्यांची शिफारस केलेली असते ते स्पॉन्सरर्स असतात त्यांच्यावर की ह्याचं जीवन मी
प्रत्यक्ष पाहिलेलं आहे. याने निस्वार्थी वृत्तीने आणि तळमळीने पूर्णपणे स्वतःला समर्पण करण्याच्या वृत्तीने हे कार्य स्वीकारलेलं आहे आणि यापुढे तो असंच ते करेल याची मला खात्री आहे. असं एक प्रकारे प्रतिज्ञापत्र दिल्यासारखं हे स्पॉन्सर्स त्यांच्या पुढे सांगतात. शिवाय ह्या काळामध्ये त्यांना जर मार्गदर्शनाची गरज लागली तर ते मार्गदर्शन ज्या ज्यावेळी आवश्यक असेल त्यावेळी आम्ही त्याला देऊ अशी एक खात्री ते त्या ठिकाणी देतात. तेव्हा मग दीक्षा देणारे त्यांना वेगवेगळ्या प्रश्न विचारून आपली खात्री करून देतात आणि मग तो विधी पार पडतो. त्यावेळी त्या ठिकाणी एक मोठा समुदाय असतो. सगळे सिद्ध संघाचे सभासद त्या ठिकाणी असतात. त्यांचे अनेक शिष्यवर असतात. त्यांनी कशा प्रकारे त्या समारंभाला उपस्थित राहायचं याचं काहीतरी एक हे ठरलेले असते शिस्त आणि त्याप्रमाणे प्रत्येकाने आपापली जागा घेतलेली असते. त्यांचं आसन ठरलेलं असतं. त्यांनी कोणी कोणाच्या बाजूला उजवीकडे डावीकडे कसं बसायचं वगैरे हे सगळं ठरलेलं असतं. हा सगळा विधी हा काही काळ चालतो आणि त्यावेळी ज्यावेळी प्रत्यक्ष ती दीक्षा दिली जाते त्यावेळी तो सनत कुमारांचा तो तारका ही त्या ठिकाणी लखलखते आणि तुम्हाला ते दीक्षा देण्याचं कार्य घडतं असं त्याचं वर्णन लेखिकांनी त्या वेगवेगळ्या प्रकारांचं दिलेलं आहे. प्रत्यक्ष त्यांच्या क्लेअरवाईट विजनने त्यांना जे दिसलं ते. तर त्या ठिकाणी जी तयारीचं काम असतं ते दीक्षेच्या अगोदरही होतं आणि बरेचदा दीक्षेच्या नंतरही ते चालू होतं. कारण ते काम दीक्षा घेणं हे जरी काही तासांचं काम असतं तरी प्रत्यक्ष त्या साधकाला किंवा शिष्याला त्यासाठी पात्र बनण्यासाठी जी तयारी करायची असते म्हणजे ही तयारी प्रामुख्याने वेगळ्या पातळीवर कार्य करण्याची क्षमता बघा सांगितल्या. पहिली दीक्षा असेल तर त्याला ॲस्ट्रल प्लेनवर काम करण्याची क्षमता पाहिजे. दुसरी दीक्षा असेल तर त्याला त्या लोअर मेंटल प्लेन निकृष्ट मनो त्या पातळीवर काम करायची त्याची क्षमता पाहिजे. अशा प्रकारे एकेका दीक्षेने त्याची जाणीव ही उंचावत नेलेली असते. म्हणजे त्याला त्या त्या लोकांमध्ये जे कार्य चालतं आणि त्या कार्याच्या संदर्भात त्याच्याकडून जी सेवा किंवा कार्य अपेक्षित आहे ते कार्य करण्यास तो सक्षम आहे याची खात्री ही दीक्षा त्याला देण्यापूर्वी करून घेतली जाते. त्यानंतरच्या दीक्षा तिसरी चौथी वगैरे ह्या बहुधा एकाच इन्कार्नेशन मध्ये होतात. पण ह्या सगळ्या दीक्षा पूर्ण होण्यासाठी साधारणपणे 7 जन्म जातात. म्हणजे ज्यावेळी ते जे 7 जन्म आहेत त्या जन्मामध्ये त्याची जशी प्रगती होईल त्याप्रमाणे एक एक दीक्षा ही त्याला दिली जाते. ज्यावेळी 5वी 4थी दीक्षा पूर्ण होते त्यावेळी तो अर्हत या पदाला पोचलेला असतो. त्यावेळी त्याची जी प्रगती झालेली असते ती साधारणपणे तो पुन्हा त्या मार्गावरून ढळणार नाही याची खात्री होण्यावर झालेली असते. पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या दीक्षेपर्यंत तो खाली घसरण्याचे चान्सेस असतात. त्याचं अधःपतन होण्याची शक्यता असते कारण त्याच्यामधले सगळे दोष दुर्गुण हे पूर्णपणे नष्ट झालेले नसतात. वर दिसणाऱ्याला ती व्यक्ती फार वर पोचली असं वाटेल पण सुप्त रूपाने त्याच्यामध्ये अनेक दुर्गुण लपलेले बीज रूपाने तरी शिल्लक असतात. म्हणजे ज्याला समाधीमध्ये परवा सांगताना मी म्हटलं की निर्बीज समाधी म्हणजे ते बीज सुद्धा त्याच्यामध्ये दग्ध झालेलं असेल तर ते घडू नये. त्यामुळे ते
जोपर्यंत दग्ध झालेलं नसतं तोपर्यंत तो खाली घसरण्याची केव्हाही शक्यता असते. म्हणून चौथ्या दीक्षेनंतर बरेचदा साधकाला अशा प्रसंगाला तोंड द्यावं लागतं की ज्याची कदाचित तुम्हाला कल्पनाही करता येणार नाही. म्हणजे तो कितीही उच्च दर्जावर पोचलेला असेल तरी एखाद्या वेळी त्याला त्याच्यावर कुठले तरी आरोप येतात, चोरीचा आळी, खुनाचे बलात्काराचे आरोप येतील, कुठल्या तरी लफड्यामध्ये तो गुंतलेला आहे असं वाटेल लोकांना. हा, आणि हे सगळं त्याचे मित्र त्याला अशा वेळी सोडून जातील, त्याचे कुटुंबीय त्याला कदाचित कुटुंबाच्या बाहेर घालवतील, समाज त्याला वाळीत टाकेल, अनेक गोष्टी होऊ शकतात. तो पूर्णपणे सगळ्यापासून तुटला जातो, निराधार झाल्यासारखा असतो. अशा परिस्थितीतही तो टिकून राहू शकतो का हे पाहिलं. म्हणजे ज्यावेळी त्याला कोणताही आधार राहिलेला नसतो त्या अवस्थेला विरिची असं म्हटलेलं आहे. ही अवस्था ही जो टिकून राहू शकतो त्यालाच पुढची दीक्षा, पाचवी दीक्षा ही प्राप्त होते. नाहीतर त्या ठिकाणी त्या पुढच्या दीक्षेच्या द्वारावरून तो परततो. अशाही घटना घडलेल्या आहेत. हे सहसा घडत नाही, कारण त्या दीक्षा पार पाडेपर्यंत तो अगोदरच ताहून सुलाखून निघालेला असतो. पण जे अत्यंत सूक्ष्म रूपाने असतं ते बीज रूपाने राहण्याची शक्यता जरी रेअरली असली तरी सुद्धा काहींच्या बाबतीत असते. मग अशा लोकांची स्थिती काय होईल हे त्या ठिकाणी सांगता येत नाही. कित्येकांचा पूर्णपणे बॅलन्स जातो, कित्येक जण वेडे होतात, कित्येक जण आत्महत्या करतात, काहीही घडू शकतो. कारण त्यावेळी ते पूर्णपणे हे याच्यामध्ये क्रमशः पहिल्या दीक्षेच्या वेळी ज्याला आपण ऍट द फीट ऑफ द मास्टर मध्ये 4 गोष्टी सांगितलेल्या आहेत: विवेक, वैराग्य, षट संपत्ती आणि प्रेम किंवा मुमुक्षत्व. ह्या 4ही गोष्टी सुद्धा त्याच्यामध्ये मांडवायची गरज असते. त्या मांडवल्याशिवाय ह्या दीक्षांचा हा जो प्रवास आहे त्याची सुरुवात होत नाही. हे 4ही गुण त्याच्यामध्ये पूर्णत्वाने विकसित होतील असं नाही, पण त्याची सुरुवात झालेली असली पाहिजे आणि त्याची काहीतरी किमान पात्रता त्याच्यामध्ये आलेली असली पाहिजे. म्हणजे जसं परीक्षेमध्ये आपण म्हणतो की निदान 35% गुण तरी मिळाले तर तो पास झाला, नाहीतर फेल. तसं प्रत्येक ह्या 4 गोष्टीमध्ये त्याने काही आपली किमान पात्रता सिद्ध करायची असते. आणि कुठल्या तरी एका गुणामध्ये निदान विशेष, ज्याला विशेष संपदा आपण म्हणतो, वैशिष्ट्यपूर्ण अशी कामगिरी, म्हणजे आता 75 पेक्षा जास्त मार्क मिळाले तर त्याला डिस्टिंक्शन मिळालं असं आपण तशासारखं जो डिस्टिंक्शन मिळवतो त्याच्यामध्ये बहुधा क्षमता असते, पण ती सगळीकडे तुम्हाला दिसेल असं नाही. तर ही विशेष क्षमता, विशेष झलक ज्याच्यामध्ये दिसते त्याच्यामध्ये इतर बाबतीत जरी तो सामान्य वाटला तरी त्याला वर जाण्याची संधी मिळते. म्हणजे अगदी सुरुवातीला सर्व गुण संपन्न असला पाहिजे असं नाही, पण कुठेतरी त्याने आपले ते वैशिष्ट्य सिद्ध करावं ही अपेक्षा असते. आणि इतर बाबतीत त्याने निदान किमान पातळी ओलांडलेली असली पाहिजे. ही जो प्राप्त करतो त्याचा ह्या मार्गावर प्रवास सुरू होतो. मला वाटतं उद्या आपण त्या पुढची